हॅलो नमस्कार. तर आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळचं लवकर उठून दिवसाची सुरुवात झाली. गरम पाण्यामध्ये थोडंसं मध आणि लिंबू टाकून मस्त असं पिऊन घेतलं. वर्कआउट पण केलं. वर्कआउट केल्यानंतर खूप असं भारी वाटते बरं का, हलकं हलकं झाल्यासारखं. आणि नंतर फ्रेश होऊन घेतली, म्हणजेच आंघोळ करून घेतली. मस्त अशी साडी नेसली. आज होती गणेश चतुर्दशी, म्हणजेच गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. घरातले पटपट कामावरून घ्यायची होती म्हणून साफसफाई करून घेतली. अंगण साफ केलं, घर स्वच्छ करून घेतलं. हे जरा आजारीच होते म्हणून झोपलेलेच होते अजून जरासं. आणि देवपूजा करून घेतली. आता म्हटलं फुलं आणायला जाऊया म्हणून विहिरीवर जाऊन फुलं घेऊन आले. देवाऱ्यावरती ठेवली फुलं. नंतर आता म्हटलं स्वयंपाकाकडे वळायला पाहिजे. तोपर्यंत आज हे घरात राहतीत का नाही हे मला जरा शंकाच होती. नाश्ता बनवून घेतला. सगळ्यात आधी पोहे आणि चहा बनवला. दोघेजण खायला बसलो. ह्यांचं आवरल्यानंतर मी म्हणत असत मी कामाला जाणार आहे, मी म्हणत असत कामाला जायचं नाही. तर बघा कसं माझ्याकडं रागानं बघायला लागलेत. सकाळी दोघांचं भांडण चालू होतं. ऐकणं झाले तर आजारी पडले तरीही चाललेत कामाला. असू देल जाऊ देल म्हटलं, ही यांचं रोजचंच आहे म्हणून घरातला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तोपर्यंत आला खारीवाला. खाऱ्या घेऊन घेतल्या. नवरोबा म्हणतायत मी त्यांना टोमणा मारला होता ना की किती जरी केलं तर तिथंच आहे. तर म्हणतात आता खारी कशाला घेतेस, किती जरी खाल्लं तरी तिथंच आहे. म्हटलं बसा गप, कुठं पण काय पण बोलू नका मला. आणि नंतर पिल्लांना सोडलं तर कोंबड्यांची पिल्ली जरा आजारी होती म्हणून मला जरा बेकार वाटायला लागलेलं. कारण किती जरी केलं तरी माझं काही नशीब चांगलं नाही, कधी फळफळत नाहीच अजिबात. कायम तोटाच असतो माझा सगळ्या गोष्टीत. नंतर गेलो हॉस्पिटलला. तर तिथं गणेश विसर्जनाची जोरदार तयारी चालू होती आणि हॉस्पिटल होतं बंद. मग म्हटलं थोडंसं माळवं घेवं, घरातलं संपलेलं होतं. वापस आलो तर तरीही दवाखाना बंदच. डॉक्टर आले हालत डुलत, कारण त्यांचं निवांत असते काम. स्वतःचं हॉस्पिटल म्हटल्यानंतर असंच. नंतर गेलो हॉस्पिटलमध्ये. त्यांना केलं इंजेक्शन आणि माझं तोंड वाकडं व्हायला लागलेलं, कारण मला त्रास व्हायला लागलेला. त्यांना दुखत होतं आणि मला दुखायला लागलं होतं इकडं. आणि नंतर म्हटलं त्यांच्या तोंडाला चव नाही म्हटल्यानंतर थोडं बेकरीतून मिसळपाव त्यांना आवडतो त्याचं साहित्य घेतलं. आज संध्याकाळी मिसळपावचा बेत बनवायचा होता म्हणून तिथून गेलो कपड्याच्या दुकानामध्ये. थोडंसं त्यांचं पैसे द्यायचं होतं ते देऊन आलो आणि घरामध्ये आलो. आणि आता जेवून घ्यायचं होतं कारण भूक तर खूप जोराची लागलेली. तर दुपारच्या जेवणासाठी बटाट्याची पातळ भाजी, मूग डाळीची डाळ, कांदा, भाकरी आणि भात बनवलेला. माझ्या खाल्ला घरात होता तो. नंतर हे घेतले आराम करून, त्यांचे गोळ्या औषधं खाऊन. 4:30-5 वाजता उठल्यानंतर खारी आणि चहा दिला. तर हे बोलले तर तू काय खाणार, तुला तर खारी खाऊ वाटायला आले ना. मग मी म्हणलं खारी खाणार आणि चहा फेकून देणार, मला आवडत नाही चहा त्याच्यासाठी. नंतर कोंबड्यांच्या पिल्लांना सोडलं तर खूप सारं कावळं आलेलं. कोंबडी बसली पिल्लांना पंखाखाली घेऊन. कोंबडी पण खूप हुशार. म्हटले आता बघा काय करायचं ते करा, मी तर पिल्लांचं संरक्षण करणार. तोपर्यंत आई बोलल्या मंडळाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे, त्यांना प्रसाद घेऊन जा. तर मस्त असा शिरा बनवला आणि प्रसाद घेऊन गेलो ताई आणि मी. तिथे गेल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला, हळदी कुंकू लावलं आणि आले घरात. घरातली कामं पण खूप उरकायची राहिलेली. पटपट कामं उरकून घेतले आणि बायकांनी बघा गुलाल किती लावला विसर्जनाच्या वेळेला. माझा मिक्सर बंद पडलेला म्हणून ताईंच्या घरातून जाऊन मसाला बारीक करून आणला. तर शिवांश बघा तिथं किती मज्जा मस्करी करायला लागला. शिवांश म्हणतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरी आल्यानंतर मस्त असे मिसळपाव बनवला. ताईंना पण नेऊन दिला कारण त्यांच्यातून मसाला बारीक करून आणलेला होता. चला मग दोघांनी मिळून घेतलं खाऊन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्लॉग आवडत असतील तर. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.